हे आपला सँडी भाऊ शिंदे आहे. जसा आपल्या सातारा परिसरामध्ये घाट गाजवतो यूट्यूबच्या माध्यमातून सँडी भाऊ यादव, तसाच छत्रपती संभाजीनगर गाजवतोय सँडी भाऊ शिंदे, बरोबर ना भाऊ? हां ना. यांच्या माध्यमातून गोरगरीब जेवढे गाडा मालक आहेत प्रत्येकाची मुलाखत यूट्यूबच्या माध्यमातून अखंड देशभरात महाराष्ट्रभरात पसरत राहते आणि त्यांची मेहनत आहे, त्यांचा कष्ट आहे. त्या कष्टाच्या माध्यमातून ते यूट्यूबला चांगलं दाखवायचा प्रयत्न करत असतात आणि नक्कीच त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलला यश येवो. जेवढी माझी फॅमिली असेल त्यांनी नक्की त्यांचं यूट्यूबचा चॅनल जो आहे त्या चॅनलला सपोर्ट करावा, साथ द्यावी, कारण की चांगलं काम दाखवतात. चांगलं जे दाखवतात ते चांगल्याचं आपण हे केलंच पाहिजे. पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या कोरेगावच्या मैदानात आणि दादा आहे. बऱ्याच दिवसानंतर अगोदर मुलाखत केली होती आपण, ही दुसऱ्यांदा मुलाखत करतो आणि बऱ्याच दिवसांची प्रेक्षकांची इच्छा होती. सरजा ज्यानंतर आपल्याकडे आला, आपल्या दावणीला आला, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची इच्छा होती की दादांची मुलाखत घ्यावं. दादा नमस्कार. दादा काय सांगाल, मथुर ज्या पद्धतीने सध्या पळतोय आणि दिवसेंदिवस गती वाढत चाललेली, कमी नाही होते. आजही बघितलं तर चांगल्या पद्धतीने मथुर पळाला. आपल्या नंदीवर आपण प्रामाणिकपणे त्याच्यावर त्याची जी निगा आहे, निगा आपल्या बाळांसारखं, आपल्या फॅमिलीसारखं तर सांभाळ केलं पाहिजे. खरं तर जेव्हा ऊन असतं डोक्यावर, ज्या उन्हाच्या टायमाला आपण त्याला खाद्यामध्ये काय चेंजेस केलं पाहिजे, बरोबर, थंडीमध्ये आपण काय दिलं पाहिजे त्याला, या प्रत्येक ऋतूप्रमाणे आपण जगत राहतो. बरोबर. थंडी जेव्हा पडत असते तेव्हा आपण AC बंद ठेवतो, आहे का नाही? बरोबर. आणि जेव्हा ऊन जास्त पडतो कडक तेव्हा आपण AC चालू करत असतो. ऋतू गरमीच्या टायमाला आपल्या नंदीला थंड त्याचं शरीर कसं ठेवता येईल, कारण की अटॅकचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत. हो. तर या सगळ्या निगा, त्याच्यावर आपलं लक्ष, बाकी सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, खाण्याची रुटीन वगैरे, वेळ घेऊन पलवणं, रेग्युलर नाही पलवणं, दाट नाही पलवणं. बरोबर. म्हणजे आता आपल्याला नावासाठीच पळायचं, अखंड महाराष्ट्राला माहिती आहे, तर आम्ही कधीच घाई नाही करत. बरोबर. टॉपचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये जायचं, पळवायचं, हार झाली तरी चालेल, जीत झाली तरी चालेल. या दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य आहेत आणि ही फॅन फॅमिली, कुटुंबीय, जनता आहे, यांच्या प्रेमाखातीर आता जो पण टाईम आहे तो आम्ही पळवत राहतो. दादा आजचं नियोजन कसं झालं? कारण या नियोजन असं आहे, या जोडीची अपेक्षा अखंड महाराष्ट्रातील, देशातील फॅन फॅमिली कुटुंब आहे, त्या कुटुंबाला ती आजची जी जोडी आहे भुंगा आणि मथुर, ती पलताना बघायची होती. ती आज हिंदकेसरी कोरेगाव या मैदानामध्ये, आज 80 वर्षा आधीचा हा पारंपरिक मैदान आणि या पारंपरिक ऐतिहासिक मैदानामध्ये हा जोडा पळाला. खूप आनंदाची गोष्ट आहे. नेहमी आम्ही विरोधात पळायचो 6 वर्ष. बरोबर. आज विरोधातून आम्ही लोकांना वाटायचं, जनतेला वाटायचं की यांचे वाद कधी होतील, ह्याच्यावर काही लोक फोकस करायचे. पण अक्षरशः खरं तर आज सोन्याचा दिवस आहे का दोन्ही मालक आज, दोन्ही नंद्यात एक जोत्यात जुळून आले आणि मोठ्या मैदानामध्ये, हिंदकेसरी मैदानामध्ये सगळ्यांना एकत्रित दिसले. खऱ्या अर्थाने म्हणजे खरं तर 2 शब्द बोलू द्या. खरं तर या यंग पिढीला हा बैलगाडा क्षेत्राचा जो फॅमिली कुटुंब आहे, या कौटुंबिक संबंधामध्ये जरी विरोधात पळालो तरी आपण एकत्रितरित्याने एकत्र आलो, कोणत्याही प्रकारचा वैर नाही, ते दाखवून दिलं का येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतील, का कुठेच वादविवाद या गोष्टी मनामध्ये, डोक्यामध्ये राहणार. अंतर्गत कुठलाच विषय नसतो दादा, पण वाद घालणारे म्हणजे वाद लावणारे लोक जास्त राहतात आणि अंतर्गत काहीच नाही. हे आजच्या मैदानातून दिसून आलं आणि ज्या पद्धतीने भुंगा आणि मथुर पळाले तर एक लक्षणीय गाडी पळाली. गाडी छान पळाली. अजून मथुरवर गाडी असेल तर अजून जोरात गाडी पाहिजे. नक्कीच. दादा जास्त वेळ घेत नाही, पण मथुर पळतोय तर नियोजन नेमकं करतं कोण? मथुरचं संपूर्ण नियोजन लक्ष तुम्ही पूर्ण घालता का वैयक्तिक?
पूर्ण लक्ष नसता घातला तर इथपर्यंत नसतो पोहोच. नाही नाही नाही, आता गोठ्यावर पण नियोजन आता, कारण मथुर इकडे येणार. बोलणं आणि करणं खूप मोठी गोष्ट असते. नाही, त्याचा खाद्याचा विषय असेल, खायचा विषय असेल, भाऊ, किलाई बिलाई. तर तो माझ्या काळजाचा तुकडा आहे, त्याच्याकडे मी नाही लक्ष देणार तर कोण दे. काही मैदानामध्ये आला आणि हुशारी करायला आलो पुढे बाईट देण्यासाठी, श्रेय घेण्यासाठी, हे असं नसतं. नाही नाही याच्या आधी माझ्याकडे अजून 100 नंदी होऊन गेले, त्यांचं पण मी करायचो याच्या आधी. आता काय झालं आहे, शुभम गौरव आहे, अजून आमची टीम आहे, हे सगळे मेहनत करतात, त्याच्यामुळे माझी मेहनत थोडीशी कमी झाली. बरोबर. पण लक्ष कमी नाही झालं. फोकस आहे. लक्ष हर एक एक गोष्टीकडे असतं मला. बरं. आज हे जे दादा आहेत, यांच्या माध्यमातून खिल्लारचा खुराक येतो मथुरला. बरं. त्यांच्या माध्यमातून एक मथुरवर असणारं, या दावणीवर असणारा प्रेम आहे त्यांना. नक्कीच. ना ते काजू बदाम असं भरपूर सारं असं खाद्य आहे ते मिक्स करून आणतात. झालंय काय, नंदीनं ती सवय लागली ना, मग नुसता खुराक घातला तर ते खात नाही. बरोबर. असं झालंय, म्हणजे त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. बरोबर. त्या रिझल्टमुळेच आज या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं, आशीर्वादामुळे आज मथुर पळताना दिसत आहेत. आणि दिवसांदिवस जो या सगळ्यांचा माय माऊली जनतेचा यांचा आशीर्वाद आहे ना, त्या आशीर्वादाने पळत राहतो. आणि तो आशीर्वाद लागतोय म्हणून तो अजून दिवसांदिवस तरुण होत जातोय. तरुण होत चाललं. नक्कीच. दादा, जाता जाता अमित दादांविषयी काय सांगाल? ते काय आमचा भाऊच आहे. जिथे कधी जेव्हा वेळ येते ना, एकाच टायमाला वाईट वेळ असते, त्या वाईट वेळेच्या टायमाला ते खंबीरपणे नियोजन करत असतात. बरं. आणि त्या वाईट वेळेतून बाहेर काढायचं काम अमित पाटलांचं आहे. तो माझा भाऊ आहे, माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे. इतर टायमाला तो लांब राहतो, पण जेव्हा वाटतं आता उतरायला लागेल मैदानात एक भावासाठी, त्या टायमाला ते खंबीर माझ्यासोबत असतात. ना मी सुद्धा मी काय बोलून नाही दाखवणारा माणूस व्यक्तिमत्व. कधी हाक मारावी त्यांनी, आपण हजीर आहेत कोणत्याही गोष्टीसाठी. एक रोकटोक भूमिका तुमच्यासारखीच ते निभावत असतात. आमचे तुमच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर मित्रपरिवार आहे माझा. बरोबर. एक आमचा पक्का शिंदे, पक्का मामा. बरोबर आहे. एक धना आहे, गंगापूरचा बाल्या मामा आहे. बरं. हां, एक पक्का सूर्य आहे, जुना घोडा बैलवाला आमचा. हे आमची सगळी टीम खूप मोठी आहे. भले हे आत्ता आले असतील नवीन. तुम्ही येणं जाणं तुमचं जास्त आहे त्या भागात? जास्त नाहीये. बिंजोडचे अड्डे भरले की त्यावेळेस तुम्ही येता? सायगावच्या नाही, पाठीवर कमी पण येतो. आले? मेन आता मैदान बघणं शक्यच नाही राहिलं मला. बरोबर. आधी यायचो मी, फुलं तेव्हा या 8 वर्ष आधी क्रेज नव्हती, नाव नव्हतं. जो देव आहे माझ्या मंदिरामध्ये, तो देव नव्हता माझ्यासोबत. त्याच्यामुळे राहुल पाटील कोणी तो कोणाला माहीत नव्हता. पण आज कर्माने, मेहनतीने, कष्टाने, त्याच्या आशीर्वादाने त्या सगळ्यांचा प्रेम भेटला आहे. नक्कीच. दादा, विदर्भात पण चक्कर झाला होता तुमचा, विदर्भात पण गेले होते मैदानाला, कसं प्रेम मिळालं? खूप प्रेम मिळाला. खरं तर आमच्या पक्षाचे आमदार आहेत बांगर साहेब झाले, आजू झाला, माझे मोठे भाऊ झाले सुजित तात्या पाटील. खरं तर या सगळ्यांचा प्रेम आहे. आणि बांगर साहेबांचे जे केलेले कामं आहेत, त्या कामांमुळे तिथपर्यंत पोचला. आणि जी बांगर साहेबांची छाप आहे, ओळख आहे, त्यांना जे प्रत्येक व्यक्ती तिथे असा म्हणजे लहान थोरपासून सगळे हात करतात. बरोबर. म्हणजे ते त्यांचे कामाची पोच आहे, कामाची पोच पावती. हां, त्या पोच पावतीमुळे मी बघितलं काय यार, आमदार पाहिजे तर असा. नक्कीच. म्हणजे एखाद्यासाठी जातो ना तिथे, मग तिथे त्याचे कामं दिसतात. मग कामं दिसल्यानंतर आनंद वाटतो. बरोबर. कधी कधी काय होतं, राजकीय लोक राजकारणासाठी बाकीच्या गोष्टी करत राहतात ना, मग ते तिथे वाटलं नाही मला. तिथं फक्त एक माणुसकी दिसली तिथे बांगर साहेबांनी. नक्कीच. दादा, बऱ्याच बैलांच्या मालकांची इच्छा राहते की आमचा बैल गाळ्यात पळावा मथुरच्या, आणि छत्रपती संभाजीनगरमधून बऱ्याच जणांची इच्छा आहे आणि व्यक्त पण होता ते मुलाखतीच्या माध्यमातून. 100% इच्छा पूर्ण करणार. पण काय होतंय आता बघा, आम्ही आज महिन्यातून आलो असेल, 15 दिवसातून आलो असेल घाटावरती पाहायला. मुंबईमध्ये कोणताही नवीन नंदी डायरेक्ट टाकू शकत नाही. बरोबर.
लक्षात घ्या. काय होतं, आपला नंदी जिंकण्यासाठी प्रत्येक मालक प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं आपला नंदी जिंकावा. त्यासाठी ज्यांना पळायची इच्छा आहे, ज्यांचा नंदी पळत असेल, खरोखर 3 फेऱ्यामध्ये हा पळतोय, कमीत कमी गुलालात राहतोय, अशा नंदीसोबत पळायला मला काही हरकत नाही. माझी स्वतःची इच्छा आहे 2 दावणीसोबत पळायची. खरं तर एक आहेत आपले लासुर्ण्याचे दादा, रोमनचे मालक, त्या दावणीसोबत मला एक पळायचं आहे, माझी स्वतःची इच्छा आहे. दुसरी 81 जी धावण आहे, मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल, त्या स्वर्गीयवाशी रायफलच्या धावणीसोबत माझा नंदी हार हो, गटाला जीत हो, काही हो, त्या एक याच्यासाठी पाहायचं आहे मला. नक्कीच ही भूमिका तुमची नेहमी असते आणि म्हणूनच एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ओळखला जातं. हे आपला सँडी भाऊ शिंदे आहे. जसा आपल्या सातारा परिसरामध्ये घाट गाजवतो यूट्यूबच्या माध्यमातून सँडी भाऊ यादव, तसाच छत्रपती संभाजीनगर गाजवतोय सँडी भाऊ शिंदे, बरोबर ना भाऊ? हां ना. यांच्या माध्यमातून गोरगरीब जेवढे गाडा मालक आहेत प्रत्येकाची मुलाखत यूट्यूबच्या माध्यमातून अखंड देशभरात, महाराष्ट्रभरात पसरत राहते. आणि त्यांची मेहनत आहे, त्यांचा कष्ट आहे, त्या कष्टाच्या माध्यमातून ते यूट्यूबला चांगलं दाखवायचा प्रयत्न करत असतात. आणि नक्कीच त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलला यश येऊ. जेवढी माझी फॅमिली असेल त्यांनी नक्की त्यांचं यूट्यूबचा चॅनल जो आहे त्या चॅनलला सपोर्ट करावा, साथ द्यावी, कारण की चांगलं काम दाखवतात. चांगलं जे दाखवतात ते चांगल्याचं आपण हे केलंच पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय.